give rise to the H2SO4. H2SO4 चं नाव सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर आहे का? H2SO4. It is considered to be the one of the common used acid. हा असा ऍसिड आहे की कुठली पण रिएक्शन बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हा ऍसिड बघायला मिळेल. ठीक आहे. H2SO4 आपण बहुतांश केमिकल रिएक्शन्स मध्ये बघायला घेतो. पण हा कसा काय बनतो त्याच्यासाठीचं तुम्हाला एक केमिकल इक्वेशन इथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर हा त्याच्या कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये वापरला जाईल केमिकल. त्याच्यामध्ये आपण डायल्युशन साठी आपण काय टाकतोय, वॉटर टाकतोय. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला H2SO4 हा ऍसिडिक फॉर्म मध्ये किंवा डायल्यूट फॉर्म मधला ऍसिड आपल्याला बघायला मिळतो. समजलं? तर सांगितल्याप्रमाणे स्टेप 1 काय असते कधी पण, स्टेप 1 is to write the given word equation into the chemical equation. ठीक आहे. दिलेल्या वर्ड इक्वेशनला कन्वर्ट करायचंय. वर्ड इक्वेशन टू केमिकल इक्वेशन. दिस इज द फर्स्ट स्टेप जी की तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये करून मिळेल रेडीमेड. ठीक आहे. त्याच्यानंतरची स्टेप काय असते, यू हॅव टू ड्रॉ अ बॉक्स where you will arrange some elements. जे एलिमेंट्स आहेत ते तुम्हाला इथे अरेंज करायचे. जसं इथे कोणत्या कोणत्या एलिमेंट्स आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर. हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे. रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला दोन्ही साइडला त्याचे किती किती अमाउंट्स आहेत ते लिहा. रिएक्टंट साइडला हायड्रोजन किती आहे, 4. प्रोडक्ट साइडला 2. ऑक्सिजन 8. प्रोडक्ट साइडला 4. सल्फर 2. प्रोडक्ट साइडला 1. आलं लक्षात? समजलं का एवढं? सो दिस विल बी अ फर्स्ट स्टेप. यू हॅव टू राईट द गिवन वर्ड इक्वेशन इनटू द केमिकल इक्वेशन. यू हॅव टू प्लॉट अ बॉक्स ड्रॉ करायचा आहे. त्याच्यामध्ये जितके पण एलिमेंट्स असतील ते सिक्वेन्शियली ते लिहायचे आहेत. त्याच्यानंतर प्रोडक्ट साइडला किंवा रिएक्टंट साइडला त्याची संख्या आणि प्रोडक्ट साइडला त्याची संख्या किती आहे ते तिथे मेन्शन करायचे. आफ्टर दॅट ज्याचा कोणाचा व्हेरिएबल 1 असेल सगळ्यात पहिले त्याला बॅलन्सिंग करायला घ्या. का बरं? बिकॉज इट इज इझी टू बॅलन्स द मॉलिक्युल्स विच आर इन सिंगल अमाऊंट. असा कुठला पण मॉलिक्युल जो सिंगल अमाऊंट मध्ये आहे त्याला बॅलन्स करणं हे खूप सोपं असतं. म्हणून अशाच एलिमेंटला पहिले काय करायचं, टार्गेट करायचं. आलंय लक्षात? मग मला इथे सल्फर कोणत्या साईडला कमी आहे, प्रोडक्ट साइडला कमी आहे. ठीक आहे. तर प्रोडक्ट साइडला कमी असल्या कारणाने मला काय करावं लागेल, प्रोडक्ट साइड मध्ये 2 घ्यावा लागेल. ठीक आहे. बट इट इज कंपल्सरी वेन एव्हर यू आर पुटिंग ऍडिंग द 2 किंवा कुठला पण जो तुम्ही बॅलन्सिंग एलिमेंट त्याच्यामध्ये ऍड करताय, हा नेहमी सपोज हा तुमचा एलिमेंट आहे, हा नेहमी त्याच्या ऍटॉमिक फॉर्म मध्ये ऍड होईल. सपोज हा ए आहे, हा नेहमी तुमच्या ऍटॉमिक फॉर्म मध्येच ऍड होईल. हा कधीच तुमच्या मॉलिक्युलर फॉर्म मध्ये ऍड होणार नाही. तुम्ही 2 ऑक्सिजन असं घेऊ शकता, पण ऑक्सिजन इन मॉलिक्युलर फॉर्म असं कधीही बॅलन्स करू शकत नाहीत. समजलं का? जे काय तुम्हाला बॅलन्सिंग करायचं त्याच्यासाठी तुम्हाला त्या कंपाऊंडच्या समोर तुम्ही त्याला बॅलन्सिंग करा किंवा त्या एलिमेंटच्या समोर त्याला बॅलन्स करा. तुम्ही त्याला बॉटम मध्ये लिहून त्याला बॅलन्स करू शकत नाही. जसं इथे सल्फर दिलेला आहे, तर सल्फरला मी असं बॅलन्सिंग करणं चुकीचं राहील. कारण हा कोणता स्टेट असतो, मॉलिक्युलर स्टेट. प्रत्येकच एलिमेंट हा मॉलिक्युलर स्टेटमध्ये निसर्गामध्ये सापडत नाही. फक्त काही हॅलोजन ग्रुप्स आहेत, हायड्रोजन आहे, असे काही एलिमेंट्स आहेत, ठराविक एलिमेंट्स की जेच फक्त त्यांच्या मॉलिक्युलर स्टेटमध्ये सापडतात. ठीक आहे. म्हणून आपण इथे बॅलन्सिंगसाठी इथे कुठला तरी एक कंपाऊंड लावू शकत नाही. आपल्याला सल्फरला बॅलन्स करायचं असेल तर वी हॅव टू पुट इन फ्रंट ऑफ दी सल्फर. समजलं का हे?
मग आता सल्फर एकटा नाहीये, सल्फर कंपाऊंड फॉर्म मध्ये आहे, म्हणून पूर्णच्या पूर्ण कंपाऊंडच्या समोर आपल्याला काय करावं लागेल, 2 लिहावं लागेल. समजलं का? हा जर असा असता SO2 त्याच्या समोर लिहिलं असतं जस्ट, आणि हा तिथल्या तिथे काय दिसला असतं आपल्याला, बॅलन्स झालेला दिसला असता. पण आता याच्या समोर पण एक एलिमेंट आहे, तो आहे H2SO4 असा एलिमेंट आहे. पण म्हणून याला बॅलन्स करताना बॅलन्सिंग एलिमेंट कुठे लिहावं लागेल, 2H2SO4. याच्यामध्ये काय होईल, सल्फरचं पण काय म्हणतात नंबरिंग ऑफ एलिमेंट्स आहे सल्फरचे, हे सुद्धा चेंज होतील, आणि सायमल्टेनियसली हायड्रोजन सुद्धा चेंज होईल आणि ऑक्सिजन सुद्धा चेंज होईल. जसं मी काल सांगितलं होतं, क्लास मधला एकच विद्यार्थी असतो की जो काय करतो, पंगे घेतो, पण त्याच्या सोबत आपण राहतो म्हणून त्याचा कुठेतरी आपल्यावर पण इफेक्ट बघायला मिळतो. समजलं का? म्हणजे खरं मॅटर केलेलं आहे सल्फरनी, पण त्याचे साईड इफेक्ट हायड्रोजनला पण भोगावे लागतील आणि ऑक्सिजनला सुद्धा भोगावे लागतील. समजलं? म्हणून बॅलन्सिंग करताना ते इक्वेशन कसं होऊन जाईल, प्रोडक्ट साइड वरती बॅलन्सिंग येईल ना की रिएक्टंट साइड वरती, कारण रिएक्टंट साइडला सगळेच एलिमेंट्स किंवा सगळेच नंबर्स हे काय आहे, प्रोडक्ट साइड पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. सेकंड स्टेप तुमची राहील स्टेप 2, H2S2O7 plus H2O, which will give us to the 2H2SO4. समजलं? आता अगेन you have to plot a box HOS. आता रिएक्टंट साइड वरती जे काही होते ते ऍज इट इज राहतील. प्रोडक्ट साइड वरती काय बदल झाला ते बघा. हा 2 याच्यासोबत पण लागेल, हायड्रोजन किती झाले 4. हा 2 याच्यासोबत पण लागेल 2, सॉरी सल्फरने हे 2, आणि ऑक्सिजन सोबत पण लागेल जो की आहे 8. ऑटोमॅटिकली याला बॅलन्स करता करता हायड्रोजन पण बॅलन्स झाला आणि ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स झाला. So therefore balanced chemical equation will be H2S2O7 plus H2O, which will give us to 2H2SO4. And if mentioned, put it in state पण तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. आलं लक्षात आता कसं बॅलन्सिंग करायचं ते? समजला डाऊट? तुमचं कुठे अडलं होतं, कुठपर्यंत लिहिलं होतं? हा म्हणजे हे बॅलन्सिंग केलं, हा हे स्टेप नाही लिहिली. बाकी सगळं जमले का? खरंच सॉल्व केलं का? नाही करत म्हणते. बोलून गेली म्हणजे रोजचा अभ्यास रोज नाही चालू आहे, रोजची रिव्हिजन रोज नाही चालू आहे. हा टॉपिक खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, मॅथ सारखा आहे. त्याच्यावर जर प्रॅक्टिस झाली नाही तर विसर पडेल. समजलं का? आणि हा क्वेश्चन ठरलेला आहे, येतो म्हणजे येतो, वॉन्टेड क्वेश्चन आहे. पूर्ण चॅप्टर मधला जर कुठला काय म्हणू शकतो पेपर सेटरच्या मनामध्ये किंवा पेपर सेटरच्या डोक्यामध्ये याच्यावरून जर कुठला प्रश्न असेल, या चॅप्टर मधून घ्यायचंय बा असं जर कोणाला पण सांगशील तर हा टॉपिक सिलेक्टेड आहे पेपर सेटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, मग त्याला इग्नोर नको करू. ठीक आहे. आजच घरी जायचंय, आजच सगळ्या स्टेप्स रिकॉल करायचं आहे. फोटो फॉरवर्ड केलेला आहे, त्याच तिथून तुम्ही स्टेप्स रेफर करू शकता आणि तेव्हाच्या तेव्हा प्रॅक्टिस कर. नाही जमल्यास उद्या येऊन सांग. समजलं? तू परत रेफर करशील, परत प्रॅक्टिस करशील की झाले सगळे सॉल्व? पुन्हा झाले, आले सगळे बॅलन्स. तिकडे सुजल
आले पण लिहिले नाही, हे का लॉजिक आहे? जोपर्यंत लिहिशीलच नाही तोपर्यंत येईल कसं? हो समजत आहे, पण सॉल्व पण करता आले पाहिजे ना. देऊ का एखादा प्रॉब्लेम? ठीक आहे, आज होमवर्कलाच काही इक्वेशन देते ते बॅलन्स करून आणा. 7 इक्वेशन मी देते ते बॅलन्स करून आणा. 7 इक्वेशन देते ते तुम्ही बॅलन्स करून आणाल होमवर्क मध्ये. ठीक आहे, आता समोरचा टॉपिक बघूया. ठीक आहे, समजलं असेल तर? समजलं का? पक्का? पक्का? हा. ओके, सो दिस टॉपिक इज क्वाइट इंटरेस्टिंग. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. What is the definition of chemical reaction? Definition of chemical reaction. फर्स्ट डे डिस्कस केलं होतं आपण, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. ते केमिकल झालं. केमिकल रिएक्शन कशाला म्हणतात? It is a process in which two or more chemicals react with each other to form desirable products. केमिकल रिएक्शन कशाला म्हणणार? आताच फ्लोचार्ट काढू नका, काहीही लिहू नका. ठीक आहे, मी पुन्हा फ्लोचार्ट बोर्डवरती डिझाईन करते, त्याच्यानंतरच लिहाल. आलं लक्षात? केमिकल रिएक्शन कशाला म्हणणार? शब्दामागे क्षण लागलेला आहे म्हणजे ती काय आहे? प्रोसेस आहे. ठीक आहे, शब्दाच्या मागे लागले ना सफिक्स क्षण, त्याचा अर्थ काय होतो? ती एक प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये काय होईल? 2 किंवा 2पेक्षा जास्त केमिकल्स एकत्र येतील. कशासाठी? हवा तो प्रोडक्ट बनण्यासाठी. ठीक आहे, इथे दिलेलं आहे फॉर इन ऑर्डर टू ऑब्टेन अ डिझायरेबल प्रोडक्ट, देन दॅट प्रोसेस इज टर्म्ड एज द केमिकल रिएक्शन. ठीक आहे, रिप्रेझेंटेशन त्याचं कसं असतं? नेहमी A plus B will combine to give C plus D. हे त्याचं काय आहे? रिप्रेझेंटेशन आहे. याला रिएक्टंट साइड म्हणतो आपण, याला प्रोडक्ट साइड म्हणतो. आलं लक्षात? पक्का? ओके, सो त्याचे टाइप्स खूप आहेत, पण तुम्हाला यावर्षी काही 4 टाइप्स काय करायचे? 4 नाही, 4पेक्षा थोडे जास्त आहेत. So first type is combination reaction. Second is decomposition
reaction. Third is displacement reaction. Fourth is double displacement reaction. And last one is redox reaction. Which is the combination of further two reactions. Oxidation and reduction. ठीक आहे, हे एवढे सगळे रिएक्शन्स तुम्हाला यावर्षी स्टडी करायचे. फर्स्ट वन इज द कॉम्बिनेशन, सेकंड वन इज द डिकम्पोजिशन, थर्ड इज द डिस्प्लेसमेंट, फोर्थ वन इज डबल डिस्प्लेसमेंट and fifth one is redox reaction, which is further divided into two forms, that is oxidation and reduction. अशा पद्धतीने तुम्हाला 4, 5, 6 आणि 7 रिएक्शन स्टडी करायचे. ठीक आहे, 7 रिएक्शनला जर 1 by 1 स्टडी कराल तर खिचडी होईल. म्हणून त्यांना स्टडी करताना कसे स्टडी करायचे, कंपॅरेटिव्हली स्टडी करायचे. ठीक आहे, त्यांच्या नावातच काय दडलेलं आहे, त्या केमिकल रिएक्शन मागचा पर्पज किंवा त्या केमिकल रिएक्शन मागचं मेकॅनिझम लपलेलं आहे. समजलं? जसं फर्स्ट आहे कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे काय, कॉम्बिनेशन म्हणजे काय, मिक्सिंग. कॉम्बिनेशन म्हणजे काय झालं, मिक्सिंग झालं. म्हणजे याच्यामध्ये केमिकल्स काय होतील, एकमेकांसोबत मिक्स होतील. तर याचं डेफिनेशन लिहिताना डेफिनेशन कशी येईल याची, 2 or more chemicals combine to form single desirable product. 2 किंवा 2पेक्षा जास्त केमिकल्स एकत्र येतील कशासाठी, फक्त एक प्रोडक्ट बनवण्यासाठी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दैनंदिन जीवनातलं एक लक्षात राहील असं एक्झाम्पल देते, ते म्हणजे निंबू सरबत, ज्याला आपण लेमोनाइड म्हणतो. सिंगल ग्लास ऑफ लेमोनाइड, सिंगल ग्लास जर तुम्हाला बनवायचा लेमोनाइडचा, तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी राहतील. हा, हे बनवण्यासाठी तुमच्याकडे इथे काय काय राहतील, लेमन ज्यूस राहील, त्याच्यानंतर शुगर राहील है ना, 2 tablespoon ऑफ शुगर, पिंच ऑफ सॉल्ट राहील, त्याच्यानंतर अ ग्लास ऑफ वॉटर राहील. एवढ्या सगळ्या गोष्टींना तुम्ही काय कराल, कंबाईन कराल टू फॉर्म अ सिंगल ग्लास ऑफ लेमोनाइड. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला सगळेच कंपाऊंड बघायला भेटतील. सिट्रिक ऍसिडचे पण कंपाऊंड बघायला भेटतील, ग्लुकोजचे पण कंपाऊंड बघायला भेटतील, सॉल्ट कंपाऊंड पण बघायला भेटतील आणि वॉटर मॉलिक्युल्स पण बघायला मिळतील. आलं लक्षात? त्याच्यामध्ये किती, 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र येतील कशासाठी, सिंगल एलिमेंटला फॉर्म करण्यासाठी. आलं लक्षात? रिएक्शन्स लिहिताना स्टँडर्ड फॉर्म मध्ये किंवा जनरल फॉर्म मध्ये कसं लिहाल, A+B विल कंबाईन टू गिव्ह C. एक्झाम्पल लिहिताना काय लिहाल, कार्बन प्लस ऑक्सिजन कंबाईन्स टू गिव्ह कार्बन डायऑक्साइड. निसर्गामध्ये असलेला कार्बन आणि निसर्गामध्ये असलेलं ऑक्सिजन हे दोन्ही कंबाईन करतील कशासाठी, इन ऑर्डर टू फॉर्म अ कार्बन डायऑक्साइड. समजली रिएक्शन? हे त्याचं आहे स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन. A+B विल कंबाईन टू गिव्ह अ C डिझायरेबल प्रोडक्ट. समजलं? नेक्स्ट वन, डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन नावातच दिलेलं आहे, डिकम्पोज करणे मीन्स टू ब्रेक डाऊन. डिकम्पोज करणे मीन्स ब्रेक डाऊन करणे. तर सिंगल एलिमेंट विल पार्टिसिपेट टू गेट डिकम्पोज्ड. एक सिंगल एलिमेंट राहील, सिंगल केमिकल will undergo the chemical reaction to give multiple
डिझायरेबल प्रोडक्ट्स. आलं लक्षात? त्याच्यामध्ये जनरल रिप्रेझेंटेशन काय राहील? ए विल ब्रेक डाऊन टू गिव्ह बी प्लस सी. हे त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन झालं. एक्झाम्पल डेली लाईफ मधलं एखादं एक्झाम्पल सांगा की त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सेपरेट करू शकता. कुठला तरी एक एलिमेंट घ्यायचा आहे आणि त्याच्यातले सगळे मॉलिक्युल्स किंवा सगळे जे हे घटक आहेत ते सगळे सेपरेट करायचे आहेत. पण त्याच्यातले काही एलिमेंट्स आहेत जसं टर्मरिक आहे, चिली आहे, सॉल्ट आहे, हे नाही मिक्स करू सेपरेट करू शकत आपण. बट चांगलं उदाहरण आहे. अंडा चालेल, त्याच्यातलं सिंगल प्रोडक्ट आहे तो. आफ्टर ब्रेकिंग इट आपण त्याच्यातलं काय करू शकतो? एग व्हाईट आणि एग यॉक हे दोन्ही गोष्टी सेपरेट करू शकतो. ठीक आहे, तर हे पण एक जनरल स्टेट मधलं काय झालंय? एक्झाम्पल झालेलं आहे. त्याच्यानंतर डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये अजून एक रिएक्शन येते, ती म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे व्हाईल प्रिपेअरिंग द मॅन्युअर प्रिपेअर करत असताना कुठल्या मेकॅनिझमचा जर वापर करत असेल तर कुठल्या मेकॅनिझमचा वापर करतात? डिकम्पोजिशन रिएक्शनचा वापर करतात. आपण जे फूड इंटेक करतो त्याच्यामध्ये सगळेच कंपोनेंट्स असतात. कार्बोहायड्रेट्स पण असतात, प्रोटीन्स पण असतात, फॅट्स पण असतात. मग जे पण आपण इंटेक करतो आहे काय? कार्बोहायड्रेट्स हे ब्रेकडाऊन होऊन कशामध्ये कन्वर्ट होतात? स्टार्च, ग्लुकोज आणि सुक्रोज. समजलं? फळांपासून मिळणारं जर कार्बोहायड्रेट्स तुम्ही कंझ्युम करत असाल तर ते सुक्रोज मध्ये कन्वर्ट होतं. त्याच्यातले काही कंपाऊंड्स ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतात, तर काही त्याच्यातले स्टार्च मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे प्रोडक्ट एकच आहे पण त्याला आफ्टर ब्रेकडाऊन तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रोडक्ट्स बघायला मिळत आहे. प्रोटीन सुद्धा तसंच. आपण प्रोटीन कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये इंटेक करतो. आफ्टर डायजेशन दॅट सिंगल प्रोडक्ट इज ब्रेकडाऊन इनटू मल्टिपल टाइप्स ऑफ पेप्टाइड्स किंवा अमिनो ऍसिड्स. वेगवेगळ्या अमिनो ऍसिड्स मध्ये ते काय होतात? बदलतात किंवा वेगवेगळ्या पेप्टाइड्स मध्ये ते चेंज होतात. त्यालाच आपण म्हणतो डिकम्पोजिशन रिएक्शन. आलं लक्षात? आता हे इंटरेस्टिंग आहे, डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट. याला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे रिएक्शन की याच्यामध्ये जो कुठला कमी रिएक्टिव्ह एलिमेंट असतो, कोणत्या साईडला? प्रोडक्ट साईडला, त्याच्याकडची बाजू सोडून स्टेबलाइज होण्यासाठी एखादा एलिमेंट काय करतो? दुसऱ्या रिएक्टंट सोबत स्वतःचं सेटलमेंट करून घेतो. आता ही झाली पुस्तकी भाषा, पण आपण याला लॉजिकली भाषेने कसं लक्षात ठेवायचं ते बघा. याचं लॉजिक असं आहे, ए बी प्लस सी डी किंवा सी पकडून घ्या. ए बी प्लस सी डी हा पूर्ण मॉलिक्युल आहे, कंपाऊंड आहे. ह्या कंपाऊंड सोबत याला काय व्हायचंय? ऍड व्हायचंय. ठीक आहे, याच्यामध्ये काय होणार? ए सी प्लस बी. नाही समजलं? अजून एक लॉजिक सांगते. गर्लफ्रेंड, बेस्ट फ्रेंड, बॉयफ्रेंड. ठीक आहे, किंवा मग याचं लॉजिक असं पण लक्षात ठेवा, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड. पुऱ्या गावाला माहिती आहे यांचा मॅटर चालू आहे करून. ठीक आहे, बट whenever she needs help, इमोशनल सपोर्ट, फिजिकल सपोर्ट, मला इथे जायचं आहे, तिथे जायचं आहे, सोबत चालणार का, मदत करणार का, प्रॅक्टिकल लिहून पाहिजे आहेत, जोड जुगाड करून पाहिजे आहेत, तर तेव्हा कुणी मदतीला धावत येणार? तर कोण व्यक्ती आहे? बेस्ट फ्रेंड. हा फक्त नावापुरती आहे, टॅग घेऊन काय करतोय? फिरतोय. Whenever they will get matured,
and there will be the decision, will you marry me? तर ज्याच्यासोबत गावभर चर्चा होती तो बिचारा देवदास, सिंगल विल बी मिंगल. आलं लक्षात? म्हणजे काय, हा जो कंपाऊंड आहे कंपाऊंड ए हा काय बघतोय, बी पेक्षा जास्त स्टेबल स्टेट मला कोण देतो आहे, सी देतोय. ठीक आहे, साधं अजून एक त्याच्यामध्ये एक्झाम्पल देते की शी इज अ गर्लफ्रेंड अँड ही इज अ बॉयफ्रेंड. खूप कसमे वादे वगैरे 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 वगैरे. ऍट द मोमेंट शी विल गेट अ मॅरेज ऑफर्स, तिला यायला लागले, तिला असं लक्षात आलं की ज्यांचे कोणाचे बायोडेटा येत आहे दे आर सो स्टेबल पर्सन कि भाई इनके घर में जाके पैसा ही पैसा है. शी विल बी लाईक, आता मला कॉल नको करू, तुझं आणि माझं संपलेलं आहे. या पुढचे सगळे फोटो, स्टेटस, मोमेंट्स कोणासोबत पोस्ट करतील, त्या स्टेबलाइज्ड पर्सन सोबत, की भाऊ मला गव्हर्नमेंट जॉब वाल्याची ऑफर आली आहे, तुझं अजून डाळ काय म्हणजे तुझी डाळ कशी शिजेल याचा प्रॉब्लेम आहे, 2 वेळचं खाऊ घालशील नाही घालशील याचा प्रॉब्लेम आहे. उससे अच्छा मेरी स्टेबिलिटी कहाँ है, आय विल गो विथ दॅट ऑप्शन. आलं लक्षात? तर हे असं कॉम्बिनेशन की ज्याच्यामध्ये एक कंपाऊंड ऑलरेडी तो बॅलन्सिंग साठी त्यांनी कोणासोबत तरी काय केलेलं आहे, स्टेबलायझेशन किंवा बॉन्ड बनवलेला आहे. बट त्याला नंतर लक्षात येतं की अरे बाबा याच्यापेक्षा पण चांगलं स्टेबिलिटी आपल्याला या कंपाऊंड सोबत भेटेल. तर तो काय करतो, याला डिस्प्लेस करतो. डिस्प्लेस करणं मीन्स तेरी जगह पे ये आ जाए और इसकी जगह पे ये आ जाए. त्यालाच म्हणतो ना आपण डिस्प्लेस करणं. डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय होतो, टू शिफ्ट युअर प्लेस, टू शिफ्ट युअर लोकेशन. त्यालाच काय म्हटलं जातं, डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं. तर इथे पण आपण तेच करतोय. बी इज गोइंग टू डिस्प्लेस इज प्लेस और रिप्लेस, रिप्लेसमेंट होत आहे बीचं कोणासोबत, सी सोबत. आलंय लक्षात? पक्का? याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं टेक्स्टबुकला बघा, डेफिनेशन ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये, पेज नंबर 38, पेज नंबर 38. याच्यावरती ऑलरेडी डेफिनेशन दिलेली आहे. काय म्हणते डेफिनेशन, रीड करा. द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिएक्टिव एलिमेंट, हे बघा, प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिएक्टिव एलिमेंट, इसकी जगह कौन लेके जा रहा है, is taken by another more reactive elements by formation of its own ions. त्याचा स्वतःचे आयन्स तयार करून याची जागा कोण रिप्लेस करून घेत आहे, मोर रिएक्टिव्ह एलिमेंट रिप्लेस करून घेती आहे. समजलं का? पक्का? एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलेलं आहे, CuSO4, CuSO4 प्लस Fe. कॉपर सल्फेट हा कोणासोबत बॅलन्स होतोय, कॉपर सल्फेट हा याची रिएक्शन कोणासोबत केलेली आहे, आयन सोबत केलेली आहे. तर याच्यामध्ये कॉपर विल गेट रिप्लेस्ड विथ आयन. तर हा बनताना काय बनेल, FeSO4. समजलं? म्हणजे हा जो कंपाऊंड होता SO4, हा कंपाऊंड आहे ना AB, इकडे बघा हा कंपाऊंड आहे AB, इथे त्याच्या जागा काय घेतलंय मी, SO4. त्यांनी स्टेबिलिटी इथे कोणासोबत अरेंज केली होती, कॉपर सोबत. बट त्याला लक्षात आलं की भाई कॉपर से भी सुपर कोण आहे, आयरन आहे. तर मग त्यांनी याचा साथ सोडून कोणाचा साथ निभावणं चालू केलं, आयरनचा. म्हणून बनलेला कंपाऊंड काय बनेल आता, FeSO4. समजलं? यालाच म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ रिएक्शन. डबल डिस्प्लेसमेंट त्याची डेफिनेशन तुम्हाला आहे पेज नंबर 40. त्याचं स्टेटमेंट, ओपनिंग स्टेटमेंट काय आहे, नाही सॉरी तिथेच आहे, पेज नंबर 38 वरतीच आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन काय, रिएक्शन इन विच
The ions in the reactant are exchanged to form a precipitate in a double displacement reaction. खूप पुस्तकी लँग्वेज आहे, लक्षात राहणार नाही, त्याचं लॉजिक हे बघून चला. AB plus CD, AB plus CD. डिस्प्लेसमेंटचं इथे कसं कनेक्शन आहे ते बघा. डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय म्हटलं होतं, मॉलिक्यूल काय करेल, स्वतःची स्टेबिलिटी चेक करेल की आपण कुठे स्टेबल राहू शकतो ते बघेल. याला लक्षात येते की भाई इससे ज्यादा ये कम आता है, तर मग याच्यासोबत लाईफ टाइम राहण्यापेक्षा आपण कुठे शिफ्ट झालेलं बरं, सी सोबत शिफ्ट झालेलं बरं. तर फर्स्ट स्टेप काय येईल तुमची, AC प्लस बी. हा काय कमी शहाणा आहे, ठुकरा के मेरा प्यार है ना, याला पण याच्या अंगात शिरत. रुक भाऊ, हा कोणासोबत आला होता, डी मॉलिक्यूल सोबत आला होता. हा या कंपाऊंड मध्ये आलाय, हा या कंपाऊंड फॉर्म मध्ये आलेला. तो काय म्हणतो, अच्छा ये बात आहे, तू माझी पडवली मी तुझी पडवली. नाउ द बॉन्ड विल बी लाईक AB plus CD, which will give rise to AC plus BD. त्यांनी आपसातच काय केलंय, सेटलमेंट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक स्क्रिप्ट होती, MHJ हास्य जत्रा. 2 अपोनंट पार्टी असतात, त्याच्यामध्ये कपल्स गेम, कपल राऊंड असतो. त्याच्यामध्ये एकमेकांची ओळख करून देताना असं सांगतात की टीम ए मध्ये असणारा कपल आणि टीम बी मध्ये असणारा कपल हे एकामेकांचे एक्स हजबंड वाईफ आहेत आणि ते एकामेकांचे नेबर्स पण आहेत. बघितली का ती स्क्रिप्ट? म्हणजे ही कोण बाबा, तर तिला आत्ताची ती वहिनी, अगोदरची ती माझी बायको. आत्ताचे ते माझे भाऊजी, अगोदरचे माझे आहो. येते का लक्षात? फ्रेंड्स एक्सचेंज देअर पार्टनर्स विथ ईच अदर. कारण त्यांना असं वाटलं की भाऊ इससे अच्छा पार्टनर ये है, आणि त्या नेबरला वाटतं की भाऊ इससे अच्छा पार्टनर ये है, मग करलं एक्सचेंज ऑफर. त्यालाच म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आलं लक्षात पक्का? तर ही रिएक्शन रिप्रेझेंटेशन असं असतं. AB अँड CD हे 2 कंपाऊंड जर दिले असेल तर याच्यातले कंपाऊंड इथे कुठेतरी या कंपाऊंड मध्ये आपली स्टेबिलिटी बघतात, जेव्हा की याच्यातले कंपाऊंड आपली स्टेबिलिटी किंवा आपला स्टेबल एलिमेंट्स याच्यामध्ये शोधतात. आणि आफ्टर रिएक्शन दे एक्सचेंज देअर कंपाऊंड्स. आपापले जे स्टेबल एलिमेंट्स आहेत, स्टेबल एलिमेंट्स काय करून घेत आहे, एक्सचेंज करून घेत आहे. त्याच रिएक्शनला आपण काय म्हणतोय, डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये एकाच सेटलमेंट आहे, दुसऱ्याची बर्बादी आहे. समजलं? याच्यामध्ये तसं नाही, तू पण सेटल मी पण सेटल. खूप सारे फिल्म स्टार्स बघतो आपण, साऊथ इंडियन फिल्म स्टार, असे काही, मी एकदम कोणाला पॉइंट आउट नाही करणार, पण असे काही आपण कपल्स बघतो की चर्चेमध्ये ते खूप होते. त्यांचं एक पूर्ण मीडियाचं किंवा पूर्ण पॅपराझीचं इमॅजिनेशन होतं की पुढे जाऊन यांची जोडी बनेल. बट बिकॉज ऑफ सम रिझन बोथ गेट सेपरेटेड. यांनी वेगळ्या सोबत स्टेबिलिटी अचीव्ह केली, यांनी वेगळ्या सोबत स्टेबिलिटी अचीव्ह केली, किंवा अगोदर हे ऑलरेडी कंपाऊंड होते, they got married but after few years they used to get separated from each other. आणि आता त्यांचं सेटलमेंट कसं आहे, तू दुसऱ्या सोबत स्टेबिलिटी आहे, माझी दुसऱ्या सोबत स्टेबिलिटी आहे. बघितले असाल ना असे खूप सारे एक्झाम्पल्स. आता कोणाला पॉइंट आउट करून म्हणणं काही योग्य नाही, बट देर आर सो मच एक्झाम्पल्स. पण तसं हे एक्झाम्पल आहे की याच्यामध्ये 2 कंपाऊंड येतील, बट जरी ते स्टेबल फॉर्म मध्ये आहेत तरी ते रिएक्शन शो करतील. का बरं? कारण त्यांना असं वाटत आहे की आता जो माझा पार्टनर आहे, स्टेबल पार्टनर आहे, त्याच्यापेक्षा पण जास्त स्टेबिलिटी देणारा मला दुसरा कुठला तरी पार्टनर
अवेलेबल होतं ह्या रिएक्शन मधून. म्हणून मी काय करणार, याच्या जागेवरती त्याला जागा देणार. समजलं? एक्झाम्पल, याच्यामध्ये तुम्हाला फारसा टेक्स्टबुक मध्ये एक्झाम्पल नाही दिलेलं आहे. तुला दिलेलं एक्झाम्पल डबल डिस्प्लेसमेंटचं. बघा, Na2SO4 प्लस BaCl2 AbCd. इमॅजिन होत आहे का एबी कोण आहे याच्यातला? सोडियम सल्फेट. सोडियम ए आहे, सल्फेट बी आहे. इथे BaCl2 काय? BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स. BA म्हणजे बेरियम क्लोराईड. जाऊ दे, पुढच्या वर्षी सापडेल. काय म्हणतात त्याला? बेरियम क्लोराईड. आता इथे कंपाऊंड फॉर्म होताना काय फॉर्म झालेला ते बघा. बेरियमला वाटतं क्लोरीन पेक्षा मला सल्फाईड जास्त स्टेबिलिटी देणार, तर यांनी क्लोरीनच्या जागेवरती कोणाला जागा दिली? सल्फाईडला. सोडियम काय मग कमी आहे? सोडियम म्हणतो अच्छा राहू दे शहाण्या, तुझ्यापेक्षा जास्त स्टेबिलिटी मला कोण देणार आहे? क्लोरीन देणार. इथे आणि काय झालं मग आता? बेरियम सल्फेट सोडियम क्लोराईड. आलंय लक्षात? आडनाव पण लावू शकता तुम्ही, म्हणजे सल्फेट अगोदरचं आडनाव होतं, आताचं आडनाव क्लोरीन आहे ना. अगोदरचं आडनाव याचं क्लोरीन होतं, आताचं याचं सल्फेट आहे. समजलं का? दे हॅव एक्सचेंज देअर सरनेम्स इन ऑर्डर टू ऑब्टेन द स्टेबिलिटी. येतं लक्षात? 4 रिएक्शन्स आहे. सगळ्यात पहिले आहे कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये सगळेजण येतील कशासाठी? एकच कंपाऊंड बनवण्यासाठी. सेकंड वन इज डिकम्पोजिशन. वडिलासारखं आहे हे. वडिलाला कधी बघितलंय का? सिंगल कॅरेक्टर आहे आयुष्यातला. वेळ पडल्यास मित्र पण बनेल, वेळ पडल्यास गायडर पण बनेल, वेळ पडल्यास ड्रायव्हरही बनतो तुमचा, वेळ पडल्यास काय म्हणतो त्याला, हेल्पर पण बनतो. बघितलं असेल ना? तुमची तब्येत खराब झाली, हा हो, उद्या काय हो, समजलं? तर सिंगल मॅन, ते म्हणतात ना वन मॅन शो किंवा वन मॅन आर्मी, तर हा सिंगल कंपाऊंड राहील जो स्वतःला डिकम्पोज करून काय करेल? मल्टिपल ऍज पर युअर रिक्वायरमेंट्स कंपाऊंड काय करेल? तयार करेल. नेक्स्ट वन इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये लो रिएक्टिव्हिटी असलेला एलिमेंट हा काय होऊन जाईल? रिप्लेस होऊन जाईल. कशाने? हायली रिएक्टिव्ह एलिमेंटच्या मदतीने. समजलं? म्हणजे इथे हिला स्थळ आलेलं आहे. आतापर्यंत 3-4 वर्ष याच्यासोबत घुमणं फिरणं चालू होतं. लगेच तिच्या घरी एक रेझ्युमे आला की बाबा मुलगा गव्हर्नमेंट जॉबला आहे. त्या क्षणाला मुलगी सायंकाळी फोन करते, तुझं माझं संपलं, याच्यानंतर फोन करायचं नाही, फेसबुक ब्लॉक, इन्स्टा ब्लॉक, अजून कुठले सोशल मीडिया असतील, स्नॅपचॅट वॅपचॅट सब ब्लॉक. येतं लक्षात? हा बिचारा देवदास, हा तोच. त्याची तुम्ही काय म्हणते आयडिओलॉजी घेऊन याला लक्षात ठेवू शकता. ठीक आहे? डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट तेच गाणं लक्षात ठेवायचं. कोणतं? हा, त्याच्यासाठी तो मूवी आहे कोणाचा? त्याच्यातलं गाणं आहे ना यार, तो IS कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. हा बहुतेक तोच मूवी आहे. राजकुमारचा मूवी आहे बहुतेक ना.
मग कोणाचा आहे? राज, हा तेच तेच सत्येंद्र, हा तो मूवी आहे की भाई त्याच्यामध्ये दिसतं काय 2-3 वर्षभर पर्यंत त्यांचं ऑलरेडी काय होतं, मॅरेज होतं. लक्षात येतं की नाही यार वो कुछ नहीं कर पा रहा है, मेरे ड्रीम्स सॅटिस्फाईड नहीं हो रहे, कुछ नहीं हो रहे. मग आता ती काय करते, दुसरं डिसिजन घेते. मग हा काय म्हणतो, थांब भाऊ तू त्या गोष्टीसाठी मला सोडलं, वच बंद केली, घे. मग लाल दिव्याच्या गाडीतून उतरतो आणि स्टोरी मध्ये मग पूर्ण काय म्हणतो आपण, यू टर्न येऊन जातो किंवा क्लायमॅक्स येऊन जातो की भाई अब तू देख मेरा जलवा, अब तू जल, तू मेरे को जलाय ना, अब तू जल. त्याचं एक्झाम्पल काय, ए बी, हे स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन देते मी, ठीक आहे, आयडियल रिप्रेझेंटेशन ए बी सी डी. त्याच्यामध्ये काय होईल, ए सी प्लस बी डी. एक्झाम्पल, सोडियम सल्फेट प्लस बेरियम क्लोराइड विल गिव्ह बेरियम सल्फेट प्लस सोडियम क्लोराइड. आलंय लक्षात? याच्यामध्येच पुढे जाऊन तुम्हाला 2 टाइप्स दिलेले आहेत, एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक. एंडोचा अर्थ होतो इनपुट, एक्झोचा अर्थ होतो आउट, थर्मिकचा अर्थ होतो हीट, आणि इथे पण थर्मिकचा अर्थ होतो हीट. समजलं? अशी रिएक्शन ज्याच्यामध्ये आपल्याला हीट प्रोव्हाइड करावं लागत आहे टू फॉर्म द डिझायरेबल प्रोडक्ट. काय म्हटलं मी, अशी रिएक्शन ज्याच्यामध्ये आपल्याला केमिकल्सला हीट प्रोव्हाइड करावी लागत आहे जेणेकरून त्यांची रिएक्शन रेट फास्ट होईल आणि आपल्याला हवा तो एलिमेंट पटकन मिळेल. तर त्या रिएक्शनला आपण कोणते रिएक्शन्स म्हणतो, एंडोथर्मिक. अशी रिएक्शन ज्याच्यामध्ये रिएक्शन परफॉर्म होत असतानाच हीट काय होते, रिलीज होते, आपण काही स्वतःहून हीट प्रोव्हाइड करत नाही, अशा रिएक्शनला कोणती रिएक्शन म्हणतात, एक्झोथर्मिक रिएक्शन. चुनखडी माहिती, चुनखडी, चुना, ती एक्झोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. तुम्ही चुना घ्या, गडा घ्या त्या चुन्याचा, त्याच्यावरती काय करा, पाणी सोडा. ही रिएक्शन होत असताना तुम्हाला काय लक्षात येईल, इफरवन्सेस निघतात. इफरवन्सेस मीन्स वाफ, गरम वाफ त्याच्यातनं काय होते, बाहेर पडते. तर हीट आपण प्रोव्हाइड केली का त्या रिएक्शन मध्ये, नाही. ती रिएक्शन होत असताना त्याच्यातनं काय झालंय, हीट प्रोड्यूस झालेली आहे. तर त्या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणणार, एक्झोथर्मिक टाइप ऑफ रिएक्शन. पण मला आलू उकळायला घ्यायचंय, मला चहा बनवायला घ्यायचंय, सगळ्या गोष्टी एकत्र केल्या म्हणजे बनला चहा, असं असतं का, नाही. ती रिएक्शन कम्प्लिटली फायनल प्रोडक्ट पर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वी हॅव टू प्रोव्हाइड हीट फ्रॉम आउटसाइड. बाहेरनं आपल्याला त्या रिएक्शन मध्ये हीट प्रोव्हाइड करावं लागतं टू ऑब्टेन अ डिझायरेबल प्रोडक्ट. त्या रिएक्शनला आपण म्हणतो एंडोथर्मिक रिएक्शन. समजलं? एंडो म्हणजे आत, एक्झो म्हणजे बाहेर, ठीक आहे. ऑक्सिडेशन रिडक्शन ही पण एक प्रोसेस आहे. शब्दामागे शन लागलाय म्हणजे प्रोसेस आहे. कशी प्रोसेस, ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. या रिएक्शन मध्ये कोणाचं ऍडिशन होईल, ऑक्सिजन ऍडिशन होईल. जो कुठला कंपाऊंड आहे तो कोणासोबत रिएक्शन बनवायला रेडी राहणार, ऑक्सिजन सोबत रिएक्शन बनवायला रेडी राहणार. याच्यात मेन प्रिन्सिपल काय आहे, ऍडिंग ऑफ ऑक्सिजन. आणि मग कोणीतरी ऍड होत आहे तर कोणाची तरी जागा तिथून काय करावी लागेल, हटा सावन की घटा, कोणाला तरी तिथून काय करावं लागेल, हटवावं लागेल. मग कोण तिथून हटणार, बाय रिप्लेसिंग H2 म्हणजेच हायड्रोजन. हायड्रोजन रिप्लेस होणार आणि त्याची जागा कोण घेणार, ऑक्सिजन घेणार. त्या उलट रिडक्शन मध्ये काय होतं, ऍडिंग ऑफ हायड्रोजन बाय रिप्लेसिंग O2. समजलं? ही रिएक्शन वेगळी धावते, ही रिएक्शन वेगळी धावते. पण एखादी अशी रिएक्शन असेल की ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी होतात सायमल्टेनियसली, म्हणजे एकाने ऑक्सिजनला, हे असं डबल डिस्प्लेसमेंट सारखं, एकाने ऑक्सिजनला ऍक्सेप्ट केलं, हायड्रोजनला
स्वतःपासून वेगळं केलं, तर त्याच हायड्रोजनने काय केलं, दुसऱ्या कंपाऊंड सोबत स्वतःची स्टेबिलिटी बनवून घेतली. कशाच्या मदतीने, दुसऱ्या कंपाऊंड पासून ऑक्सिजनला वेगळं करून. तर त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, रेडॉक्स रिएक्शन. त्याच्यामध्ये रिडक्शन पण बघायला भेटतंय आणि सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन पण बघायला मिळत आहे. येतं लक्षात? पक्का? हे असं कोणासोबत होतं, कंपनी सोबत होतं. कंपनी काय करते, एखादा एम्प्लॉय काय करतो, एखाद्या कंपनीला सोडतो, तो दुसरी कंपनी जॉईन करतो. दुसरी कंपनी त्याला सोडते, कशासाठी, पहिल्या कंपनी सोबत कोलॅब करायला. बघितलंय का असे कंडिशन्स, की दोन कंपनी आहेत, ही एक कंपनी, ही एक कंपनी.